दंडवत प्रणाम मायबापो. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला 5व्या अध्यायामध्ये उपदेश देताना म्हणतात, अर्जुना संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगता योगयुक्तो निर्ब्रह्म न चिरेणाधी गच्छति. तर हा 5वा जो अध्याय आहे कर्मसन्यास नावाचा अध्याय आहे. कर्माचा सिद्धांत सांगितला त्यांनी आणि संन्यासाचा सिद्धांत देखील सांगितला. त्यामध्ये अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारलं, संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगमचं संशयसी. हे देवा, तुम्ही एकदा म्हणता की संन्यास घे, एकदा म्हणतात कर्मयोगाचर, तर मग मला बरोबर सांगा ना की कोणता योग चांगला आहे. ते म्हणले, अर्जुन म्हणला, संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगमचं संशयसी यतसे त्यावरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. त्यापैकी कोणता योग चांगला आहे मला सांगा. तर त्यावर श्रीकृष्ण महाराज उत्तर देतात. ते म्हणतात, अर्जुना संन्यास कर्मयोगसे निश्रेयस करो हो पण तेस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेषते. संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत. संन्यास कर्मयोगसे निश्रेयस करो हो तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेषते. त्यामध्ये कर्मयोग विशेष आहे. कारण देश नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षते. जो माणूस कोणाचाही द्वेष करत नाही, नेस निसन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षते निर्द्वंद्व हि महाभाहो सुखम बंधात प्रमुचते. जो कोणाचा द्वेष करत नाही, कोणची अपेक्षा करीत नाही, तो सदोदित संन्यासी आहे. मग तो त्यानं कपडे घातलेले असो का नसो, तर तो कपडे घातलेला माणूस जर कोणाचा द्वेष करीत असन, कोणची अपेक्षा करीत असन, तर तो संन्यासी म्हणलेला जात नाही, फक्त कपडेधारी आहे तो. पण जो माणूस कपडेधारी नाही, साधारण कपड्यात आहे, परंतु कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कोणची अपेक्षा करीत नाही, तो नित्य संन्यासी आहे असं श्रीकृष्ण महाराजांनी म्हणलं. त्यामुळं संन्यासामध्ये राहिले तुम्ही काय आणि कर्मयोगात राहिले काय, तर कोणी दोन्हीकडे बी जर चांगले राहिले तर तुम्हाला चांगली गती प्राप्त होऊ शकते. जर तुम्ही संन्यासात राहून लोकांचा द्वेष करीत असता, कोणाचा अपेक्षा करीत असता, तर ते तुम्हाला दुर्गतीला नेण्याचं चिन्ह आहे. आणि जर संन्यासात राहून देखील तर कोणाचा द्वेष करत नाही, कोणची अपेक्षा करीत नाही, तर ती सद्गतीला जाण्याचं त्याचे चिन्ह आहे, त्याची वाट सद्गतीला जाणारी आहे. तर त्यामुळं संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. कारण संन्यासामध्ये राहून देखील तुम्ही परमेश्वराची प्राप्ती जर अस्थिपरीचं आचरण केलं तरीही, समजा तुम्ही ग्रस्ताश्रमी आहेत आणि ग्रस्ताश्रमी माणसानं कपडे न घेता घर जर सोडलं, देशाच्या शेवटी गेलं आणि थोडंफार ज्ञान असलं त्याला, आणि त्यानं जर झाडाखाली बसून चिंतन केलं आणि चिंतन करता मृत्यू आला, तर त्याला देखील पुनसंबंध होऊ शकतो. असं काही नाही कपडे घातलेले पाहिजेत म्हणून, तसं काही नाही, तर त्याला देखील पुनसंबंध होऊ शकतो आणि संन्यासाला कपडे घालणाऱ्याला देखील होऊ शकतो. त्यामुळं ते म्हणले की संन्यास कर्मसे निश्रेयस करो. दोही संन्यास सारखीच आहेत आणि पण तोयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेषते. कारण नेस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टीने कांक्षते निर्द्वंद्व महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. सांख्ययोगो पृथक भावाला प्रवदंती न पंडिता एकम पैसी समयोगो भयविंदते फलम. जे म्हणजे साधारण लोक आहेत ते म्हणतात की कर्मयोग आणि संन्यास वेगळे आहेत, पण तसं काही नाही. कर्मयोग आणि संन्यास एकच आहेत. पण आणि दोन्हीकडे बी सांख्ययोग प्रवदन पण एकम पैसी समयोगो भयविंदते फल. आणि दोन्हीकडे बी जर तुम्ही चांगलं आचरण केलं तर तुम्हाला दोन्हीकडे बी फळ चांगलं मिळू शकते. सांख्ययोग प्रतिभाला सांख्य येत सांख्य प्राप्ती स्थानम तदो गैरपिकम ते एकम सांख्यमचं योगमचं हे पश्यती पश्यती. दोन्ही योगात तुम्हाला सारखंच फळ मिळू शकतो. पण श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगता योगयुक्तो निर्ब्रह्म न चिरेणाधी गच्छति. पण कर्मयोग आचरल्याशिवाय जो माणूस संन्यास घेतो तो अतिशय अवघड आहे त्याच्यासाठी.
त्यामुळं ते म्हणले संन्यासस्तु महाभाव दुःख माप तुम्ही योगता. आणि जो योग आचरून जो माणूस योग म्हणजे कर्मयोग आचरून जो माणूस संन्यास घेतो तर तो नचिरे नादी गच्छती. योगयुक्तो मुनीर ब्रह्म तसा योगयुक्तो मुनीर ब्रह्म नचिरे नादी गच्छती. म्हणून मायबापा तुम्ही ग्रस्ताश्रमी असाल तर ग्रस्ताश्रमात राहून देखील तुम्ही ग्रस्ताश्रम आचरून देखील काही काळानंतर तुम्ही संन्यास घेऊ शकता. परमेश्वराचं अनुसरण घेऊ शकता आणि आपलं भलं करून घेऊ शकता. त्यामुळं काही काळानं का होईना म्हणजे संन्यासाश्रम असतो पहिला ब्रह्मचार्याश्रम, मग येतो गृहस्थाश्रम आणि नंतर वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रमामध्ये आपण संन्यास घ्यायला पाहिजेत. संन्यास घेतला म्हणजे तर कर्मयोग आचरून जर आपण संन्यास घेतला तर आपला संन्यास हा चांगल्या प्रकारे त्याला फळ येऊ शकते असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. आणि त्यामुळं तुम्ही ग्रहस्थाश्रम आचारा म्हणजे आणि नंतर संन्यास घ्या जेणेकरून तो संन्यास कडीला जाईल आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.